हॅलो. 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 सर हा बोला. नमस्कार. हा नमस्कार. अहो सर, मराठवाड्यामध्ये पाऊस नाही, विदर्भामध्ये पाऊस नाही आणि आता शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. आता कधी पाऊस पडणार? शेतकऱ्यांची पिकं वाळून चाललेत सर. आज आहे 15 जुलै 2026. हो सर. मी म्हटलं ना 15 तारखेला पाऊस सुरुवात होईल. हो सर. त्या अगोदर काल तुम्ही बघितलं ना, निसर्गाने एक संकेत दिला होता. हो, काय दिला? काल तांबडा आभाळ झालं ना, दिवस मावळ होता तसा. हो, 2 दिवस झालं व्हायले. तांबडा आभाळ झालं, हम्म. बिलकुल 72 घंट्यात पाऊस येत आहे. त्याच्यानंतर ना हम्म. मेकर तालुक्यातलं एक मला चिमण्याचं दाखविलं, एक जण शेतकऱ्याने फोटो टाकला, चिमण्या मातीमध्ये आंघोळ करू लागलेल्या आहे. हो. हे संकेत म्हणजे पाऊस येण्याचे संकेत आहे. म्हणजे याला कोणाची विचारायचीच गरज नाही, मला सुद्धा विचारायची गरज नाही. हा. काल तांबडा आभाळ झालतं बघा पश्चिमेतून सगळीकडे. हो हो. बघा आज पाऊस सुरू होतोय की नाही, आज दुपारनंतर. सर, पण अशी परिस्थिती दिसत आहे सध्या की आभाळात म्हणजे ढग तर दिसतच नाही. मग असं वाटतं की पाऊसच येईल का नाही, त्यामुळं बघा शेतकरी ना, संभ्रमात आहेत. काय करा, 3:30-4च्या नंतर बघा ना दुपारी. म्हणजे आज पाऊस येईल का? बिलकुल 3:30-4ला पाऊसच दिसेल. कुठं कुठं आज पाऊस पडणार ते सांगा सर. हे पाऊस काय होईल, आज मुंबईला सुरुवात होईल, पुण्याकडे सुरुवात होईल, हो. अहिल्यानगर सुरुवात होईल, हो. नाशिककडे सुरुवात होईल, कोकणात सुरुवात होईल. हा. इकडं पंढरपूर यात्रा आहे ना आपली, तिकडे पंढरपूरचे लोक, हो हो हो. पंढरपूरकडे सुरुवात होईल, हा. सोलापूर, हा. इकडं सांगलीकड, अहिल्यानगर, हो. इकडे बीड जिल्ह्यात येईल, हा. संभाजीनगरकडे पडल, हो. नाशिककडे सुरुवात होईल, बर. इकडे जालना जिल्ह्यात पडल, हा हा. परभणीकडे पडल, हा. इकडं हिंगोली. हिंगोली, वाशिम, हा हा. इकडं नांदेड, हा. बीड, लातूर, धाराशिव, बर सर, म्हणजे हिंगोलीचे. बऱ्याच भागात. हा. हम्म. हिंगोलीकडे देखील आज बघा ना, संध्याकाळीपर्यंत पाऊस सुरुवात होईल बऱ्याच भागात. आज संध्याकाळी आता हिंगोली जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात पाऊस पडणार सर आज? रिसोड इकडं, रिसोड, मेकर इकडं, लोणारा असं. ते तर विदर्भामध्ये आहे ना सर. हिंगोली जिल्ह्यातलं एकदा माहिती सांगा ना हिंगोली शेतकऱ्यांना. इकडं औंढ्याकडे येईल आज. औंढा, वसमत. हो, औंढा वसमती इकडल्या परिसर. बरं, म्हणजे सगळीच म्हणजे गावं घेईल पाऊस का कुठे कुठे नाही, असं? आज नुसती सुरुवात आहे. आता हे मग आजपासून पुन्हा हे पाऊस दररोजचे दिवस वाढत जाणार आहे. म्हणजे आज सुरुवात आहे ना. एकदम सगळीकडे जात नाही. आज सुरू झालाय ना, आज नेमका सुरुवात आहे, एंट्री. म्हणजे इतके दिवस मी म्हटलं होतं ना, 9 तारखेला पाऊस थांबणार आहे आणि वारं सुटणार आहे. हो. तर डायरेक्ट 15लाच येईल म्हणत होतं, तर मग आज हो. 15 तारीख आहे. हा. मग थांबलेला पाऊस एकदम सुरू व्हायला सगळीकडे जात नाही. हो. पण तरी पण आज बऱ्याच भागात म्हणजे ना, ज्या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही, सोलापूर जिल्हा, हम्म. पंढरपूर, हो. इकडं कडाष्टी, बीड, अहिल्यानगर, बारामती, हा. इकडं धाराशिव, लातूर, भूम, हा. बीड जिल्हा, इकडं केज, उदगीर, या हा. पट्ट्यात नव्हताच ना, तिथं माझं हे सुद्धा आज सुद्धा सुरू होणार तिकडे पाऊस. हम्म. तुम्हाला फोन येते ना तिकडले यात्रेकरूचे, तिकडे पाऊस चालू झाला म्हणून. हो. पण सर, अशी तारीख सांगा की जी त्या तारखेला सर्वत्र पाऊस पडेल, म्हणजे मराठवाडा, विदर्भ, असे सगळीकडे अशी तारीख आहे का? हे म्हणजे काय होईल पुढच्या आता, दोन हे चार दिवसात. 15, 16, 17 नुसतं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार. हा मग काय पण. म्हणणार, 22 तारखेच्या नंतर चांगला पाऊस पडेल. मग हा. पण सर 22 तारखेच्या नंतर, 22 जुलैच्या नंतर मग 22 जुलैच्या नंतर पाऊस आहे. मग विदर्भात जास्त पाऊस आहे. विदर्भात, विदर्भात जास्त आणि मराठवाड्यात आहे की नाही 22 जुलै नंतर? मराठवाड्यात पण आहे. विदर्भात काय झालं, तिकडून एक चक्रीवादळ जात असल्यामुळं हा. ते काय होईल, चक्रीवादळ वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हम्म. अकोला, हो. वाशिम, हो. अमरावती, बुलढाणा असं तिरकस तिरकस जळगावकडे जाणार आहे. हा. तर हा. तिकडं मग मुसळधार पाऊस पडून, तर त्याचा पाऊस मराठवाड्याकडे मग रिमझिम रिमझिम सारखा जोरात पडतो. हो सर, ते बरोबर आहे. पण मराठवाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पुढचे 2 दिवस जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांची पिके वाळून जातील. त्यामुळे 2 दिवसात सर्वत्र मराठवाड्यात पाऊस पडेल असा कुठलाच हो, भाग राहू नये. मग तालुक्यात तसं तर गाव पण आजच राहू येणार नये. आहे ना मराठवाड्यात. मग पण आज आज सर्वत्र. बरंच हम्म. हा. आज बरंच भाग कव्हर करणार नाही. जिथं म्हणजे जे पीक येत नाही त्याला सगळ्याला जीवदान भेटणार आहे आजच्या पावसानं. हा हा. असे का? हम्म. बरं सर, विदर्भातले कुठं कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आजपासून सुरुवात होणार आहे? विदर्भात बऱ्याच भागात आज हजेरी लावणार आहे पाऊस. विदर्भातल्या कोटकोटल्या जिल्ह्यामध्ये? इकडे बुलढाणा जिल्ह्यात लावणार आहे, पुन्हा अकोला बुलढाणा जिल्हा. जिल्ह्यात. हो, हम्म. अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हा. हे आणि अजून यवतमाळ इकडं. म्हणजे आज यवतमाळ बऱ्याच भागात सुरुवात होणार आहे आज. सुरुवात होणार आणि 22 जुलै नंतर सर्वत्र पडणार. मग तिकडं विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये जास्तच आहे. हा. त्याच्या पाठोपाठ मग आपल्या बाजूला हिंगोली आहे, मग मराठवाड्यातला तिथं मग त्याच्यामुळे जास्त पडेल. नांदेडला जास्त पडेल. हा. हा. इकडं मग
परभणीकडे एक मग चांगला राहील. बरं. आणि सर शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल म्हणजे विहिरीला पाणी येईल असा पाऊस कधी पडेल सर? ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणारच आहे ते आता. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे जुलैमध्ये असा पाऊस नाही की जेणेकरून शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी येईल. तसा पडला ना, फक्त ते कुठं पडलं तिकडल्या भागात पडला. हा. बर. आपलं आयल्यानगर नगर पासून ते इकडे मुंबई पर्यंत तिकडे 200 किलोमीटर पडला ना, तिकडं जवळपास 500 मिलीमीटर पाऊस पडला. तिकडे खडे फुटले तर हा हा. म्हणजे त्या दिवशी मी मुंबईला गेलतो तर मी बघितलं तर सगळं खूप झालं. बरं काय सर. झालं, तिकडला पट्टा झाला. आता काय होतंय, उद्याचा पण याच्यात इकडला विदर्भाचा कव्हर होणार नाही 11 जिल्हे. असं आहे का? हं. त्याच्यानंतर मग पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर आणखी पाऊस पडणारच आहे. असं हो काही हो. होणार नाही. पाऊस हा. परतीच्या पावसात सगळ्यांचं एकदा चक्रीवादळ आलं की सगळं रिकव्हरी करून टाकतंय. बरोबर आहे सर. नक्की सर, धन्यवाद. अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो सर.